बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रियेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। जिल्ह्याच्या उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक ज्वारीची शासकीय खरेदी दाखवून व्यापारी आणि खरेदी केंद्र संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली। सरकारी खरेदीमध्ये आणि विशेषतः नाफेडच्या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाणच एवढं नाही, मग एवढी सगळी ज्वारी खरेदी झालीच कशी? जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर किंवा कृषी विभागाचा अभ्यास जर केला तर फार कमी टक्के ज्वारीचा टक्का आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। मग एवढी हजारो क्विंटल ज्वारी ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरेदी केली कशी? याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या राज्यातून ज्वारी इथं आली किंवा व्यापाऱ्यांनी खोटे सातबारे त्या ठिकाणी बनवले शेतकऱ्यांचे आणि ती ज्वारी त्या ठिकाणी विकलेले। या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुद्धा बराच शेतमाल इथं विकण्यासाठी आलेला आहे। तिकडच्या राज्यातली सुद्धा ज्वारी बुलढाण्याच्या खरेदी केंद्रांवर, विशेषतः मलकापूरच्या खरेदी केंद्रावर खरेदी झालेली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी झालं।